Welcome student. Standard 7. Subject is General Science. Last period we have also studied chapter number 2, Plants, Structure and Function. We have also studied roots, types of roots, roots parts. We have also discussed. Okay, advantageous roots, modified roots. We have also studied. Then stem, leaf parts we have also studied. Today we are teaching flowers. Flowers are very pretty, isn't it? No, the most beautiful and precious parts of any plants. They are colorful, attractive. Today we are discuss different parts of flowers. So let's start. Let us see the parts of flower. If you see these flower, petals, मराठीत म्हणायचं त्याला देठ. Flowers may have long or short stalk called pedicels. Then ovary. मराठीमध्ये त्याला अंडाशय म्हणायचं आहे. जो व्हाईट पार्ट दिसते ते आपली असेल ओव्हरी. ओके. देन सेपल्स म्हणजे जो ग्रीन कलरचा पार्ट दिसतोय म्हणजे लीफ लाईक स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड सेपल्स. देन करोला, पेटल्स म्हणजे पाकळ्या, देन फिलॅमेंट्स, देन स्टाईल, स्टिग्मा, रेड कलरचे जे डॉट दिसतात ते, नंतर अँथर जे येलो कलरचे आहेत ते. ओके, these are the parts, various parts of flowers. Let us see one by one. I have a flower is shown to you. A flower is made up of 4 concentric words: the calyx, the corolla, the androecium and the gynoecium. Okay, we have discussed one by one. First is the calyx. In the bud condition, the petals are covered by leaf-like part called sepals, which are green color. They form the calyx. Okay. म्हणजेच काय तर कॅलेक्स म्हणजे त्याला मराठीत निदलपुंज असं म्हणायचे. जेव्हा कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारखा जो भागाने झाकलेला असतात ते आवरण म्हणजेच काय तर आपलं कॅलेक्स होय. ओके. देन कोरोला. कोरोला त्याला मराठीमध्ये दलपुंज म्हणायचे. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. म्हणजे हा जो कोरोला जो आहे त्या कलरफुल पेटल्स म्हणजे पाकळ्या ज्या आहे यापासून बनलेला असतो. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द कोरोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स. म्हणजेच बघा तुम्ही वेगवेगळे जे कोरोला आहेत तर त्याचं जसं ऑब्झर्वेशन म्हणजे त्याचा शेप कसा आहे, कलर कसा आहे, स्मेल वास कसा आहे याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. वेगवेगळ्या फ्लावरमध्ये वेगवेगळा कोरोला असतो. जसे की रोज घ्या म्हणजेच गुलाब, क्रिसॅन्थेमम म्हणजे शेवंती, हिबिस्कस म्हणजे जास्वंद, मोगरा, कण्हेर, तगर या जे आहेत फ्लावर्स तर या सगळ्यांचं तुम्ही शेप बघा, आकार कसा दिसतोय, त्यांचा गंध कसा आहे किंवा त्यांचा स्मेल वास कसा आहे तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. नेक्स्ट पार्ट इज अँड्रोशियम. त्याला मराठीमध्ये पुमंग असं म्हणायचं आहे. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर्स. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स. ईच स्टॅमेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट्स. म्हणजेच बघा अँड्रोशियम जो आहे तो आता त्या फ्लावरमधला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर अँथर अँड फिलामेंट्स. ओके. देन गायनोशियम म्हणजे जायंग. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स ऑफ द फ्लावर. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. म्हणजे गायनोशियम जो आहे तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. तर हा कशापासून बनलेला आहे तर आपला कार्पेल जे आहेत म्हणजे स्त्री केसर यापासून तो बनलेला आहे. तर या कार्पेलमध्ये काय काय असते बघा, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. ओके.
म्हणजे दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फ्लावर्स. या सगळ्या पार्टमुळे आपलं फ्लावर तयार होतं. ॲक्टिव्हिटी 2, टेक अ वर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ अ शार्प ब्लेड. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर एक ब्लेड चांगलं घ्यायचं आहे आणि फुलांचं काय करायचं आहे फियस म्हणजे उभा छेद घ्यायचा आहे. हिबिस्कस फ्लावर म्हणजे जास्वंदीच्या फुलाचा आपल्याला उभा छेद घ्यायचा आहे. कशाच्या मदतीनं तर ब्लेडच्या सहाय्याने. बाय कटिंग द फ्लावर वर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिकल, both sections of the flower will be seen to have same structure. ओके, म्हणजे आपल्याला असा छेद घ्यायचा आहे की या दोन भागापैकी प्रत्येक भागामध्ये सारखीच रचना तुम्हाला दिसायला पाहिजे. 2.10 फिगर नंबर 2.10 व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर तुम्हाला दाखवलेला आहे. उभा छेद घेतल्यानंतर तुम्हाला फुलाचा अर्धा भाग कसा दिसतोय तो तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. ओके, पाहिलं असेल तर आता पुढं बघा. आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे परिपक्व झाल्यानंतर अँथर ब्रस्ट अँड द पोलन ग्रेन्स विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. म्हणजे जे आपले परागकोश आहे ते पक्व झाल्यानंतर काय करतो फुटतो आणि फुटल्यानंतर त्याच्यातील परागकणी हे आहेत तर ते आपले काय होतात बघा स्टिग्मावरती पडतात आणि ह्या प्रोसेसला आपल्याला पॉलिनेशन किंवा परागीकरण असं म्हणायचं आहे. ड्यू टू पॉलिनेशन ओव्हुल्स इन ब्रॅकेट एग सेल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज. ओके, या म्हणजे पॉलिनेशन प्रोसेसमुळे हे आपलं एग सेल्स किंवा ओव्हरी जी आहे ती फर्टिलाइज होते. फर्टिलाइज ओव्हुल्स फ्रॉम द सीड्स अँड द ओव्हरी डेव्हलप इन टू अ फ्रुट्स. म्हणजेच बघा ह्या ओव्हरी फर्टिलाइज होऊन यात सीडमध्ये रूपांतर होते आणि सीडचं पुन्हा फळामध्ये रूपांतर आपल्याला झालेलं दिसून येतं. तुम्ही म्हणजे हनीबी वगैरे मधमाशीच्या सहाय्यानं परागीभवन किंवा पॉलिनेशन केलेलं तुम्ही पाहिलं असेल बघा. किंवा तुमचं ह्याचं झाड असेल सूर्यफुलाचं वगैरे असेल तर त्याच्यावरती मधमाशा बसतात किंवा डाळिंबीची वगैरे बाग असेल मी कुठली फळबाग असेल तर त्या ठिकाणी मधमाशांचं घरटं असतंच बघा. तर ते कशासाठी असतं तर पॉलिनेशन जास्त व्हावं याकरिता असते. आता आपण पुढचा पार्ट जो आहे तर तो पाहूयात. फ्रूट्स म्हणजेच फळ सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांच्या आवडीचं असते. वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळी फळे खाल्ली असतीलच. ईच टाईप ऑफ फ्रूट्स हॅव इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे प्रत्येक फळ जे आहे ते एक वैशिष्ट्यपूर्ण असतं. देअर आर व्हेरिएशन इन द शेप, कलर अँड टेस्ट एक्सेट्रा. म्हणजे प्रत्येक जे फळ आहे त्या प्रत्येक फळाचा आकार वेगळा असतो, रंग वेगळा, त्याची टेस्ट चव वेगळी आपल्याला दिसून येते. मँगो contains only one seed, whereas jackfruits consist of many small fruitlets, each with its own seeds. म्हणजेच काय तर आंब्यामध्ये एक सीड म्हणजे एकच कोय असते तर फणसामध्ये जॅकफ्रूट म्हणजे फणस तर त्याच्यामध्ये असंख्य गर त्याच्यामध्ये किंवा बिया असतात हे तुम्हाला माहीत असेलच. ऑब्झर्व द फ्रुट्स ऑफ बियर. तुम्ही आता ऑब्झर्व करायला सांगितलं. बियर इन ब्रॅकेट झिझिपस म्हणजे बोराचं झाड सगळ्यांनी पाहिलं असेल. मँगो, चिक्कू, ॲपल एक्सेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व. म्हणजे तुम्ही बोर, आंबा, चिक्कू किंवा सफरचंद वगैरे अशा फळांची निरीक्षणे केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसलं तर याच्यामध्ये तुम्ही बोराचं जर घेतलं असेल तर त्याच्यामध्ये सिंगल सीड दिसणार. मँगोमध्ये पण सिंगल सीड, चिक्कूमध्ये अनेक सीड्स असतात, ॲपलमध्ये सुद्धा अनेक सीड्स तुम्हाला दिसले असतील. म्हणजे काही फळांमध्ये एक बी असतो तर काही फळांमध्ये अनेक बिया दिसून येतात. Each fruits have a different skin or shells, fleshy parts and seeds. म्हणजेच बघा तुम्ही त्या फळांचे कवच जे वरचं आहे शेल किंवा कवच असेल किंवा त्याचं वरचं जे आवरण आहे तर ते कसं दिसते. फ्लेशी पार्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये गर किती आहे, त्याच्यामध्ये बिया किती आहेत हे तुम्ही सामान्यपणे सांगू शकता. In case of fruits like cashew,
इट्स सीड इज आउटर साईड द फ्रुट्स. म्हणजे काजूचं जे असतं तुम्ही बघितलं असेल काजूच्या काय फळामध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस आलेले असतात. आता इथं आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितली तर बघा, सोक द सीड्स ऑफ पी, wheat, राईस, जवार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर 3 ते 4 तासासाठी पी म्हणजे वाटाणा, वीट, गहू, राईस, तांदूळ, ज्वारी, ग्राउंडनट, शेंगदाणे हे 3 ते 4 तास पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं भिजत ठेवायचं आहे. तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी घरी करू शकता. आता 3 ते 4 तास झाल्यानंतर प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर्स. म्हणजे ह्या ज्या बिया आहेत त्या तुमच्या फिंगरच्या म्हणजे चिमटीच्या हाताची चिमट असते त्या साहाय्याने काय करायचं दाबायचं आहे. आणि दाबल्यानंतर तुम्हाला काय जाणवते बघा, अँड ऑब्झर्व देम विच सीड्स गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. म्हणजे तुम्ही आता प्रत्येक बिया काय केल्या दाबून पाहिलेल्या आहेत, तर दाबल्यानंतर प्रत्येक बियांचे 2 समान भाग झाले आहेत का, तर नो. बट कसं काय, काही बियांचे 2 भाग झालेत, काही बियांचे 2 भाग झालेले नाहीत. आता वाटाणा जर तुम्ही दाबला असेल तर त्याचे 2 भाग होतात का, होतात. गव्हाचे होतात का, नाही. तांदळाचे नाही. ज्वार नाही. ग्राउंडनट शेंगदाणा त्याचे 2 भाग होतात का, तर होतात. ओके. सीड्स विच गेट डिवायडेड टू इक्वल पार्ट्स कॉल्ड डायकोटिलिडॉन. म्हणजेच बघा, ज्या सीड्सचे 2 भाग होतात त्याला डायकोटिलिडॉन सीड्स असं म्हणायचं आहे. आणि ज्या सीड्सचे एकच पार्ट होतो म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाइड होत नाही त्याला मोनोकोटिलिडॉन सीड्स असं म्हणायचं आहे. म्हणजे सीड्स विच डू नॉट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स इज कॉल्ड मोनोकोटिलिडॉन असं म्हणायचं, सीड्स असं म्हणायचं आहे. ओके. अशा प्रकारे हा आपला चॅप्टर संपलेला आहे. आणि चॅप्टर संपल्यानंतर सगळ्यांनी एक्झरसाइज कंप्लीट करा आणि तो आपला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती त्याचे इमेजेस सेंड करा. थँक्यू.